ॐ धन्यवाद संध्याताई. सकल संत विचार मंच या ग्रुपवर असलेल्या सर्वांचं खूप स्वागत. अतिशय सुंदर असा हा ग्रुप आहे. मला इथे विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप आभार. माझा आजचा विषय आहे तीर्थंकर महावीर यांचे तत्वज्ञान. नमो हरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाऊणम. 35 अक्षरी हा मंत्र परम मंगल आणि पवित्र आहे. हा मंत्र अर्धमागधी भाषेत आहे. जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म आहे. जिन म्हणजे भावना, मन आणि इंद्रियांवर विजय मिळवणारा. जैन हा शब्द जिन या शब्दातून निर्माण झाला आहे. स्क्रीनवर जो पंचरंगी ध्वज दिसतोय तो जैन मंदिर शिखरांवर असतो. असा ध्वज असला की ते जैन मंदिर आहे हे आपण दुरूनही ओळखू शकतो. जैन धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे. या धर्माचे सगळे नियम, सगळे सिद्धांत आणि जैन तत्वज्ञानाला शिवाय प्रत्येक आचाराविचाराला विज्ञानाचा अधिष्ठान लाभलेला आहे. म्हणूनच पाश्चात्य विद्वानांनी या धर्माची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. जॉर्ज बर्नार्ड शॉ, रोमालोला, बर्ट्राल्ड रसेल, हर्मन जाकोबी, टॉलस्टॉय यांनी या धर्मातील तत्वज्ञानाला आणि सिद्धांतांना मान्यता दिली आहे. भारतात सुद्धा महात्मा गांधी, विनोबा भावे, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या विचारवंतांनी जैन तत्वज्ञानाची प्रशंसा केली आहे. इतकंच नव्हे तर माझा पुनर्जन्म होणार असेल तर तो जैन धर्मात व्हावा अशी इच्छा बर्नार्ड शॉ यांनी व्यक्त केली होती. जैन दर्शन विश्वातील प्रत्येक मनुष्य प्राण्याला जीवन जगण्याची कला शिकवते. हिंसेतून अहिंसेकडे, तृष्णेकडून त्यागाकडे, तिरस्काराकडून प्रेमाकडे, असहिष्णुतेकडून सहिष्णुतेकडे जाण्याची प्रेरणा देते. जैन धर्म कारुण्याचा झरा आहे. हा झरा शांती आणि सहअस्तित्वाचं पोषण करत असतो. आज सर्वांना जाचक होऊ लागलेली पर्यावरण समस्या उद्भवूच नये म्हणून जैन दर्शनात हजारो वर्षांपूर्वीच विचार झाला होता. जैन आगमानुसार प्रत्येक उत्सर्पिणी आणि अवसर्पिणी काळात 24 तीर्थंकर होत असतात. तीर्थंकर जैन धर्माचे प्रवर्तक आहेत. भगवान महावीर हे वर्तमानकालीन 24 तीर्थंकरांपैकी 24वे तीर्थंकर. त्यांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले. 24ही तीर्थंकरांचा जन्म राजघराण्यातील अमाप संपत्ती, सुंदर रूप, बलवान देह अशा संयोगाने झाला. परंतु 24ही तीर्थंकरांनी या सर्वांकडे सहजतेने पाठ फिरवली. विरक्त वृत्तीने त्याचा त्याग केला आणि वैराग्य भावनेने ते संसार चक्रातून मुक्त झाले. या सर्वांचं चरित्र वाचताना वाचकांना जीवनाचा अर्थ उमगतो. मानवी जीवन सत्कारणी कसं लावावं याबद्दल मार्गदर्शनही मिळते. भगवान महावीर हे गौतम बुद्धांच्या समकालीन होते. त्यांच्या आधी 250 वर्षांपूर्वी भगवान पार्श्वनाथ हे 23वे तीर्थंकर, तर त्यांच्या बरंच आधी म्हणजे पांडव काळात भगवान नेमिनाथ हे 22वे तीर्थंकर होऊन गेले. त्यापूर्वी म्हणजे प्रत्यक्ष रामायण काळात भगवान मुनिसुरतनाथ नावाचे 20वे तीर्थंकर झाले होते. पहिले तीर्थंकर भगवान आदिनाथ म्हणजेच ऋषभदेव हे काही हजार वर्षांपूर्वी आपल्या देशात होऊन गेले. भगवान आदिनाथ यांचे प्रथम पुत्र चक्रवर्ती भरत यांच्या नावावरून
आपल्या देशाला भारत नाव पडल्याची लोकमान्यता आहे. इसवी सन पूर्व 5व-6व शतक म्हणजे धार्मिक आंदोलनाचं युग म्हणून संबोधलं जातं. हाच भगवान महावीरांचा काळ आहे. महावीरांचं कार्य केवळ जैन धर्माच्याच दृष्टीने नव्हे, तर अखिल विश्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं दिसून येते. इसवी सनापूर्वीचं 6वं शतक म्हणजे यज्ञयागाने बरबटलेल्या हिंसाचाराचं आणि तथाकथित पुरोहितांच्या अन्याय आणि अराजकतेपुढे हतबल झालेल्या समाजाचं विदारक शतक होतं. धर्म म्हणजे कर्मकांड असं समीकरण झालं होतं. यज्ञयाग हाच मुख्य धार्मिक विधी होऊन बसला होता. यज्ञयागांमध्ये मूक पशूंचे बळी दिले जात होते. पुरोहितांनी आणि धर्ममार्तंडांनी आपली दहशत निर्माण केली होती. इतकंच नव्हे तर धर्माच्या नावाखाली जनतेत भेदाभेद निर्माण केले. त्यामुळे स्त्री पुरुष असमानता आणि दासी प्रथा बोकाळली होती. अशा नेमक्या वेळी या महामानवाचा म्हणजे भगवान महावीरांचा जन्म झाला. महावीर गर्भात येण्यापूर्वी त्रिशला मातेला मंगल अशी 16 स्वप्न पडली. स्क्रीनवर जे चित्र दिसतंय त्यात राजमहाल दिसतोय. त्रिशला राणीचा हा राजमहाल आहे. मंचकावर राणी त्रिशला झोपलेल्या आहेत. दासी सेवा करताना दिसत आहेत आणि राणीच्या चित्राच्या वरच्या बाजूला 16 स्वप्न दिसत आहेत. हे 16 स्वप्न आता आपण डिटेल बघूया. ऐरावत, बैल, सिंह, 2 पुष्पमाला, लक्ष्मीचंद्र, सूर्य, 2 कलश, 2 मत्स्य, सरोवर, समुद्र, सिंहासन, विमान, नागेंद्र भवन, रत्नराशी आणि अग्निशिखा. या 16 स्वप्नांचा एकत्रित अर्थ असा होता की त्रिशला मातेच्या गर्भात तीर्थंकर जन्म घेणार. प्रत्येक तीर्थंकर गर्भात येण्यापूर्वी तीर्थंकर मातांना अशी मंगल 16 स्वप्न पडत असतात. अखेरीस तो शुभ दिवस उजाडला. भारतीय कालमापनानुसार चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या मध्यरात्री या महामानवाचा जन्म बिहार प्रांतात वैशाली येथे इसवी सन पूर्व 599 झाला. वैशालीचं आताचं नाव कुंडलपूर आहे. पिता सिद्धार्थ आणि राणी त्रिशला यांच्या कुशीत महावीरांनी जन्म घेतला आणि राज्यात आनंदी आनंद पसरला. त्यांचे पिता त्यावेळच्या गणराज्याचे प्रतिनिधी होते. त्यांची माता लिच्छवी कुळातील चेटक राजाची कन्या होती. त्यावेळी त्या परिसरात लोकतंत्रात्मक गणराज्य अस्तित्वात होते. महावीरांच्या जीवनावर या लोकतंत्राचा प्रभाव पडला. जन्मलेला बालक अतिशय सुंदर आणि तेजस्वी होता. या राजकुमाराने लहानपणी अनेक कलांमध्ये प्रावीण्य मिळवलं. एकंदरीतच त्यांच्या वर्तनावरून हा काही सामान्य राजकुमार नाही हे सर्वांच्या लक्षात आलं होतं. शिवाय हा शिशु गर्भात असल्यापासून राज्यात धन धान्य इत्यादींची वृद्धी होऊ लागली. त्यामुळे बाळाचं नाव वर्धमान ठेवण्यात आलं. बालपणापासूनच बुद्धीची निर्मलता असल्यामुळे तसंच कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांना सन्मती हे नाव देण्यात आलं. अनेक प्रसंगी वीरतापूर्वक कार्य केल्याबद्दल त्यांना वीर, अतिवीर, महावीर अशा नावांनी संबोधण्यात येऊ लागलं. राजप्रासादातील भोगविलासांमध्ये त्यांचं मन कधीच रमलं नाही. त्या काळात होणारी हिंसा तसेच यज्ञाधिकांमध्ये पशु बली देण्याचा प्रघात पाहून जीवनातील क्षणभंगुरतेचा त्यांना साक्षात्कार झाला. वयाच्या 30व्या वर्षी
वैराग्य भाव निर्माण झाल्यामुळे सर्वस्वाचा त्याग करून आत्मकल्याणाचा मार्ग पत्करून खऱ्या सुखाचा शोध घेण्यासाठी दिगंबरत्व पत्करून ते वनात निघून गेले. अहिंसा, सत्य, अचौर्य, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या 5 महाव्रतांचा अंगीकार करून 12 वर्ष त्यांनी घोर तपश्चर्या केली. पंचेंद्रियांवर विजय मिळवला आणि षड्रिपूंचा पराभव केला. त्यांच्या या अलौकिक साधनेतून त्यांनी 4 घातीय कर्मांचा नाश केला आणि त्यांना दिव्य अशा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून ते अरिहंत या परम इष्टपदाचे धारक झाले. प्रथम त्यांनी आत्मकल्याण केलं आणि सर्व जीवांचं कल्याण करण्याकरता गावोगावी विहार केला. थोडे थोडके नव्हे तर तब्बल 30 वर्ष त्यांनी भारतभर विहार केला. वैशाली, राजगृही, कौशंबी, श्रावस्ती, शिवाय चंपापुरी, वाराणसी, मिथिला, आताची साकेत, आताची अयोध्या म्हणजे पूर्वीची साकेत, हस्तिनापूर इत्यादी ठिकाणी विहार करून धर्मोपदेश केला. मानवातील मानवता जागृत केली. खऱ्या धर्माची ओळख करून दिली. आत्मा किंवा जीव अशी वस्तू आहे की जी कोणी बनवू शकत नाही आणि जिचा कोणी विनाश करू शकत नाही. अनंत गुणांनी युक्त त्रिकाली ज्ञायक आत्मा प्रत्येकाजवळ आहे. प्रत्येक आत्म्यात अनंत शक्ती आहे आणि तो स्वतः स्वतःचा विकास करू शकतो. स्वतःचं ज्ञान झाल्याशिवाय अन्य जनांचं अज्ञान दूर करता येणार नाही. स्वमध्ये सामर्थ्य असेल तरच अन्य जीवांचा उद्धार तुम्ही करू शकाल. प्रत्येक आत्मा हा सारखाच आहे. आत्मशुद्धी आणि पुरुषार्थ करून प्रत्येक जण परमात्मा बनू शकतो अशी महत्वाची शिकवण भगवान महावीरांनी दिली. भगवान महावीरांच्या उपदेशातील सर्वोत्कृष्ट सिद्धांत म्हणजे अहिंसा, अनेकांतवाद आणि अपरिग्रह हे होत. यालाच महावीरांची अकालत्रयी म्हणतात. मनात अहिंसा, वाणीत सद्वाद आणि आचरणात अपरिग्रह या तत्वांवर जैन तत्वज्ञान आधारित आहे. ही तत्व आणि सिद्धांत आज संपूर्ण जगाने मान्य केले आहेत. जागतिक शांततेसाठी अनेक धर्मांनी अहिंसा तत्वाचा स्वीकार केला आहे. त्यांच्या संदेशाची सर्व जगालाच आवश्यकता आहे. तसं पाहता सर्वच संप्रदायांनी कोणत्या ना कोणत्या रूपात अहिंसा स्वीकारलेलीच आहे. परंतु जैन धर्मशास्त्रात अहिंसेचा जेवढा चौफेर आणि सखोल विचार केला आहे तसा अन्यत्र कुठेही दिसत नाही. अहिंसा परमो धर्म हा मंत्र महावीरांनी दिला. त्यांची अहिंसेची ही कल्पना अतिशय रम्य आणि आशयगर्भ आहे. एका जीवाने दुसऱ्या जीवाला मारायचं नाही म्हणजे अहिंसा होय. पण ही ढोबळ मानाने अहिंसेची संकल्पना आहे. महावीरांनी अतिशय सूक्ष्म पातळीवरून अहिंसेचा विचार केला आहे. मन वचन कायेने कोणाला दुखवू नये हा अहिंसेचा खरा अर्थ होय. प्रत्यक्षपणे दुसऱ्या जीवाचे प्राण घ्यायचेच नाही, परंतु दुसऱ्याला त्रास न देणं, दुसऱ्यांच्या दोषांचा उच्चार न करणं, दुसऱ्याला कटू वाटेल असं न बोलणं ही वचन अहिंसा. तर मनाने सुद्धा दुसऱ्यांचं अहित न चिंतणं किंवा इतरांच्या कल्याणाची इच्छा मनाने पाळणं म्हणजे अहिंसा होय. अहिंसा सिद्धांताच्या माध्यमातून भगवान महावीरांनी सहजीवन आणि सह अस्तित्व या तत्वांचा स्वीकार करण्यास सांगितलं. ही अतिशय महत्वाची तत्व आहेत. भगवान महावीरांनी जगा आणि जगू द्या
लिव्ह अँड लेट लिव्ह या हा महत्वपूर्ण संदेश दिला. या संदेशाची आजच्या अधोगतीला चाललेल्या आणि विकृतीने पछाडलेल्या जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक मानवाला अत्यंत आवश्यकता आहे. अहंकारातून समतेचा विचार नाहीसा होतो आणि उच्च नीच भावना निर्माण होते. परंतु भगवान महावीरांचं समता सर्वभूतेषु हे तत्व प्रत्येक जीव स्वतंत्र आहे आणि सर्व जीव समान आहेत हे सांगून समानतेचा पुरस्कार करते. परस्परोपग्रहो जीवानाम हा उद्घोष करून सृष्टीमधील सर्व घटक एकमेकांवर कसे उपकार करतात, कसे जगण्यास मदत करतात हे त्यांनी सुंदरपणे सांगितलं आहे. पर्यावरणाचा असमतोल हा आजचा ज्वलंत प्रश्न आहे. परंतु 2600 वर्षापूर्वीच भगवान महावीरांनी विनाकारण वनस्पती तोडू नका, पाण्याचा नाश करू नका, जमीन उचकू नका असं सांगितलं आहे. विज्ञानाची प्रगती नव्हती त्यावेळी भगवान महावीरांनी आपल्या ज्ञानाच्या विकासानंतर ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात. आपल्या काळाला भेदून पुढील काळात डोकावणारी त्यांची विशाल दृष्टी समाज कल्याण करणारी होती. भगवान महावीरांनी सांगितलेला एक मूलभूत तत्व म्हणजे अहिंसा. तर अहिंसेचा प्रभाव महात्मा गांधींच्याही जीवनावर पडला होता. अहिंसेच्या अतिमानवीय संकल्पनेने महात्मा गांधींना झपाटून टाकलं. श्रीमत राजचंद्र हे महात्मा गांधींचे आध्यात्मिक गुरु जैन होते. त्यांच्याकडून अहिंसा, सत्य, अपरिग्रह अशा गोष्टी गांधीजींनी आत्मसात केल्या. या तत्वांचं पालन त्यांनी आपल्या आयुष्यात पूर्ण आयुष्यभर केलं आणि इतरांनाही करायला शिकवलं आणि ते महात्मा झाले. केवळ आणि केवळ अहिंसेचा उपयोग करून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अहिंसेतील सामर्थ्य सगळ्या जगाला दाखवून दिलं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अमेरिकेत मार्टिन ल्युथर किंगने वर्णभेदाविरुद्ध संघर्ष केला, पण अहिंसेच्या मार्गाने. भगवान महावीरांनी दिलेली ही श्रेष्ठ मूल्यांची देणगी समस्त मानवजातीने त्यांचं ऋणी राहावी अशीच आहे. व्यक्तींचं आणि समाजाचं, साऱ्या विश्वांचं जीवन अहिंसेवरच आधारलं असलं पाहिजे असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. प्रत्येक जीवाला जगण्याचा मूलभूत अधिकार आहे असं प्रतिपादन करून जीवन स्वातंत्र्याचा त्यांनी सतत पुरस्कार केला. संस्कृतीची रचना, तिचं सौंदर्य आणि सामर्थ्य अहिंसा आणि ममता व सहिष्णुता यातूनच घडू शकते. रक्त सांडणाऱ्यांनी, नगर आणि राष्ट्र बेचिराख करणाऱ्यांनी माणसाची संस्कृती आजवर केवळ उद्ध्वस्त करण्याचं कार्य केलं आहे. माणुसकी आणि प्रेम यातून प्रगत माणसांची सुंदर संस्कृती निर्माण केली पाहिजे अशी उत्कट साध त्यांनी घातली. याचा अर्थ माणसाच्या मनोवृत्तीतच मूलभूत क्रांती झाली पाहिजे असं त्यांनी आग्रहपूर्वक सांगितलं. आजच्या विज्ञान संपन्न राष्ट्रांनी आणि प्रवृत्तींनी माणसाची संस्कृती मात्र कंगाल करून टाकली आहे. हिंसेतून अविश्वास, भय आणि त्यातून द्वेष, सूडबुद्धी आणि त्यातून विनाश अशा दुष्ट चक्राला भेदण्यासाठी माणसाच्या अंतःकरणातील प्रेमाचा झरा जागृत करण्याची आवश्यकता आहे. भगवान महावीर यांना आपण वैज्ञानिक देखील म्हणू शकतो. वनस्पतींना जीव आहे हे त्यांनी केवळ ज्ञानाच्या आधारावर 2600 वर्षांपूर्वी सांगितलं, पण ते आधुनिक जगाला पटलं नव्हतं.
जगदीशचंद्र बोस यांनी सुमारे 80-90 वर्षांपूर्वी प्रत्येक वनस्पतीला जीव असतो हे प्रयोगानिशी सिद्ध केलं. पण आगमशास्त्रात म्हणजे जैन धर्मामध्ये, जैन शास्त्रांमध्ये पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि वनस्पतीकायिक जीवांना एक इंद्रिय म्हणजेच एक इंद्रिय असलेलं जीव म्हटलं आहे. म्हणजेच जैन दर्शनात हे फार पूर्वी सांगितलं आहे. जगातील सर्व प्रकारच्या जड म्हणजे अजीव वस्तूंबद्दल भगवान महावीरांनी तपशीलवार नोंदही केल्या आहेत. पाण्याच्या एका थेंबात असंख्य जंतू असतात, पण ते आपल्याला दिसत नाहीत जंतू पण असतात असं त्यांनी सांगितलं. म्हणून पाणी गाळून प्यावं असा वैज्ञानिक सल्ला त्यांनी हजारो वर्षांपूर्वीच दिला. शत्रू किंवा विरोधकांच्या संदर्भात कारुण्य, सहिष्णुता आणि मैत्रीपूर्ण व्यवहार याचंच दुसरं नाव विश्वबंधुत्व आहे. जगातील अनेक देशांमध्ये अणुबॉम्ब, क्षेपणास्त्र अशा मानवी संहारांची शस्त्र निर्माण केली. युद्धच होऊ द्यायचं नसलं तर मानवी मनातील वैरभाव आणि शत्रुत्व नष्ट झालं पाहिजे. जागतिक शांततेसाठी अहिंसा तत्वाचा स्वीकार केला पाहिजे. त्याची आज सगळ्या जगाला गरज आहे. बाल्टिमोर येथील दार्शनिक डॉक्टर मोराइस वन यांनी एक महत्वाचं वाक्य उद्धृत केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की संपूर्ण विश्वाने जैन धर्माचा स्वीकार केला असता तर ही दुनिया अत्यंत सुंदर झाली असती. भगवान महावीरांचा दुसरा महत्वाचा सिद्धांत म्हणजे अनेकांतवाद. अनेकांतवाद किंवा नयवाद हा जैन दर्शनाचा पाया आहे. जगाकडे पाहण्याचा तो एक वेगळा दृष्टिकोन आहे. अनेकांतवाद म्हणजे वस्तूत अनेक धर्म विद्यमान असतात, म्हणून कोणत्याही गोष्टीचा एकांगिक विचार करणं कदापिही योग्य नाही. या संदर्भात हत्ती आणि 6 नेत्रहीन व्यक्तींचा दृष्टांत दिला जातो. एक व्यक्ती हत्तीच्या कानाला स्पर्श करून सांगतो, हत्ती सुपासारखा आहे. दुसरा व्यक्ती हत्तीच्या सोंडेला स्पर्श करून सांगतो, हत्ती सापासारखा आहे. अशा रीतीने प्रत्येक अवयवाला स्पर्श करून हत्ती खांबासारखा आहे, हत्ती भिंतीसारखा आहे असं आपल्या तर्काने विचार करत ते व्यक्ती वर्णन करतात. परंतु ते सर्वथा खरं नसतं. अनेक धर्मात्मक वस्तूंना विविध अंगाने, विविध दृष्टिकोनातून बघणं हा अनेकांतवाद होय. आणि ज्या वाणीद्वारे हे कथन केलं जातं त्याला सद्वाद म्हणतात. एखाद्या वस्तू स्वरूपाला समजून घेण्यासाठी त्याचा वेगवेगळ्या बाजूंनी आणि दृष्टिकोनातून विचार करत व कुठल्याही निष्कर्षाला अंतिम न मानता, कुठलाही गैरसमज किंवा दुराग्रह मनात न बाळगता इतरांच्या मताबद्दल मनात आदरभाव बाळगत वस्तूच्या समग्र स्वरूपाला समजून घेतलं पाहिजे. असं केल्याने कटुता निर्माण होण्याची संभावना राहत नाही. मानवाच्या कल्याणाच्या दृष्टीने अनेकांत ही संकल्पना म्हणजे केवळ एक वरदानच नाही, तर वस्तूच्या प्रामाणिक स्वरूपापर्यंत पोहोचण्याचा वैज्ञानिक मार्ग आहे. भगवान महावीरांचं पुढचं तत्व म्हणजे अपरिग्रह. हे पण अतिशय महत्वाचं तत्व आहे. अपरिग्रह म्हणजे अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणं. परिग्रहामागे चिंता आहे, धडपड आहे. अजून 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 हा शब्दच अमर्यादितता प्रगट करतो. अपरिग्रहाचाही अंतर्भाव हिंसेतच होतो. एखादी वस्तू, व्यक्ती, घटना याविषयी असलेलं ममत्व म्हणजे वास्तविक परिग्रह होय. ही आसक्ती आत्मिक गुणांचा घात करते.
त्यामुळे तिला पाप म्हटलं आहे. परिग्रह हे पाप आहे याची जाणीव जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अमर्याद वस्तूंचा संचय करण्याची वृत्ती कमी होणार नाही. व्यवहारात ऐश्वर्य, धन, दौलत, पैसा, अडका, संपत्ती हे भाग्याचं लक्षण समजलं जातं. पण हे जमा करताना न्याय अन्याय याचा विवेक राहत नाही. समाजात दिसणाऱ्या रागद्वेषाचं मूळ लोभ हे आहे. आपल्या शक्तीचा विचार करून परिग्रह कमी करणं हे परिग्रह परिमाण व्रत आहे. त्यामुळे व्यक्तीचं जीवन सुख, शांती आणि समाधान यांनी परिपूर्ण होईल. भगवान महावीरांनी समाजाला आपल्या उदाहरणाने दिलेली अपरिग्रहाची शिकवण सुखी आणि सामाजिक जीवनासाठी अत्यंत उपयोगी आहे. भगवान महावीरांचं समाजासाठी आणि जगासाठीही अत्यंत उपयुक्त कार्य आहे. महावीरांच्या काळी स्त्री वर्गाची स्थिती चिंतनीय होती. स्त्रीला समाजात योग्य स्थान नव्हतं. तिच्याकडे उपेक्षेच्या दृष्टीने आणि हीन दृष्टिकोनातून पाहिलं जात असे. ती शिक्षणापासून वंचित होती. आत्मसाधनेचा तिला अधिकार नव्हता. दासी प्रथा बोकाळली होती. राजवाड्यातून आणि धनिकांच्या हवेल्यातून दासींची रांग लागली असे. भगवान महावीरांनी समाजातील ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. चंदनबाला नावाच्या स्त्रीकडून सर्वप्रथम आहार ग्रहण करून स्त्रीलाच नव्हे तर दासीलाही समाजात उचित स्थान प्राप्त करून दिलं. चंदनबालाला आपल्या साध्वी संघाची प्रमुख बनवून दासींची घृणा बाळगणाऱ्या समाजाला एक नवी दिशा दिली आणि समाजाने स्त्रीला योग्य स्थान द्यावं यासाठी सतत भर दिला. अहंकाराच्या मनोवृत्तीलाही महावीरांनी निंद्य ठरवलं. बुद्धीचा अहंकार, धर्माचा अहंकार, जात आणि शरीर सौंदर्य याचा अहंकार यापासून दूर राहण्याचा उपदेश दिला. कारण अहंकारामुळे व्यक्तींमध्ये परस्पर ईर्ष्या, द्वेष वाढतो आणि यामुळे समाजाचं एकीकरण होण्याऐवजी विघटन होत राहतं. प्राकृत भाषा हे भारताला मिळालेलं एक वरदान आहे. प्राकृत, संस्कृत या प्राचीन भारतीय भाषा आहेत. भगवान महावीरांच्या काळापर्यंत संस्कृत जड भाषा बनली आणि राजमान्य होऊन सन्मानित भाषा झाली होती. परंतु प्राकृत ही त्या काळी जनभाषा होती. म्हणून भगवान महावीरांनी सर्व संदेश आणि प्रवचनांमध्ये अर्धमागधीचा उपयोग केला. महावीरांच्या या भाषा क्रांतीने लाखो लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित झाले, त्यांचे अनुयायी बनले. आपल्या या प्राचीन भारतीय भाषा म्हणजे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. त्यांचं महत्त्व कोणत्याही काळात कमी होत नाही. पूर्वीपासून त्यांचं जे महत्त्व आहे ते आजच्याही काळात आहेच. उलट 21व्या शतकात ग्लोबल वर्ल्डमध्ये या भाषा आपल्याला दीपस्तंभासारख्या दिशा देत आहेत. धर्मग्रंथ, त्यातील अमूल्य तत्व, सुभाषित भरकटलेल्या जीवांना योग्य मार्गावर आणतात. म्हणूनच या प्रगतिशील जगात 21व्या शतकातही या भाषेची तितकीच गरज आहे. म्हणूनच प्राकृत भाषेचा शिक्षणात वयाच्या 42व्या वर्षी भगवान महावीरांना केवलज्ञान प्राप्त झालं. तीर्थंकर यांच्या धर्मोपदेश सभेला समवशरण म्हणतात. समवशरण ही पवित्र भव्य अशी उपदेशभूमी असते. भगवंतांना जेव्हा केवलज्ञान प्राप्त होते तेव्हा देव आणि इंद्रांकडून समवशरणाची रचना केली जाते आणि तीर्थंकरांकडून त्या समवशरणात दिव्यध्वनी उपदेशाच्या रूपाने बाहेर पडले.
समवशरण ही गोलाकार रचना असते. मध्यभागी तीर्थंकर विराजमान असतात आणि सभोवताली 12 सभा असतात, ज्यात उपदेश ऐकण्यासाठी आलेले सजीव प्राणी असतात. अशी ही विलक्षण रचना असते. अशा समवशरणात भगवान महावीरांच्या प्रवचनाला कोणीही जाऊ शकत असे. त्यामध्ये जाती वर्णाचा भेद नव्हता. सर्वांना सारखा प्रवेश होता. 30 वर्ष विहार करून प्रभूंनी पावापुरी येथे कार्तिक कृष्ण अमावस्येला निर्वाणपद प्राप्त केलं. निर्वाण समयी त्यांचं वय 72 वर्ष 6 महिने 26 दिवस एवढं होतं. त्या दिवशी भल्या पहाटे झालेल्या आपल्या महानिर्वाणानंतर भगवान महावीर हे परमात्मा पदास म्हणजे सिद्ध या जैन धर्मीय दिवाळी हा सण भगवान महावीरांचा निर्वाणोत्सव म्हणून साजरा करतात. तसं बघता जैन धर्मात प्रत्येक सणालाच धार्मिक महत्व आहे. तसं दिवाळी या सणाचंही महत्व फार मोठं आहे. भगवान महावीरांचा निर्वाणोत्सव हेच एक महत्वाचं महत्व दिवाळीच्या दिवशी असतं. घराघरांवर मंदिरांवर लावलेल्या असंख्य दीपज्योती भगवान महावीरांच्या संदेशाचं स्मरण करून देतात. अंतरात्म्याच्या महावीरांच्या जीवनाचा, व्यक्तिमत्वाचा, तत्वज्ञानाचा आणि वैज्ञानिकतेच्या संदर्भात त्यांनी केलेल्या कार्याचा वर्षांनी देखील होत आहे. त्यांच्या हे शिकवणारा जैन धर्म आगळा वेगळा धर्म आहे. जीवनाचं नरजन्माचं सार्थक संलेखनेत आहे, म्हणून येथे मृत्यूचाही महोत्सव होतो. जैन तत्वज्ञानाने विश्वाला अशा अमूल्य तत्वांची देणगी दिली आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ही तत्व प्राचीन काळापासून आजतागायत टिकून राहू शकली, काळाच्या ओघात नष्ट झाली नाहीत. म्हणून जैन धर्म आणि भगवान महावीरांचं तत्वज्ञान अजोड आहे असं म्हणता येईल. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.